वसा जनसेवेचा। शहरात आज वटपौर्णिमेचा सण पारंपरिक उत्साह, श्रद्धा आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच शहरातील विविध भागातील वडाच्या झाडांजवळ सुवासिनीची मोठी गर्दी पाहायला मिळाली। नटून थटून पारंपरिक साडी शृंगार करून महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली। वटपौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीतील पती पत्नीच्या नात्यातील प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो। या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाभोवती सुताचे धागे गुंडाळून पूजा करतात। बुलढाण्यातही महिलांनी हळद कुंकू, फुले, अक्षदा, नैवेद्य अर्पण करून वटराजाची पूजा केली। माझ्या पतीला उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो आणि हात सोबती पुढील 7 जन्मी मिळो अशी भावपूर्ण प्रार्थना यावेळी महिलांनी केली। शहरातील मंदिर परिसर, चौक, वस्त्या आणि कॉलनी भागांमध्ये वटपौर्णिमेची लगबग सकाळपासूनच सुरू होती। पूजा आटोपल्यानंतर महिलांनी एकमेकींना वाण दिले, हळद कुंकू लावले आणि सणाच्या शुभेच्छा दिल्या। अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा केली। त्यामुळे परिसरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या काळातही बुलढाण्यातील महिलांनी संस्कृती आणि परंपरेचा धागा तितक्याच प्रेमाने जपल्याचे चित्र दिसून आले। पूजेसोबतच महिलांनी गप्पा गोष्टी, फोटो सेशन आणि सणाचा आनंद लुटला। वटपौर्णिमेनिमित्त बुलढाणा शहरात दिवसभर मंगलमय आणि चैतन्यमय वातावरण अनुभवायला मिळाले। सिटी न्यूज। नमस्कार, मी शीला गायकवाड। किंवा वडाची पूजा म्हणजे अशी की जुन्या काळात बा सत्यवान राजा होता आणि त्याची बायको सावित्री होती। तर त्या सावित्रीनं 3 दिवसाचं व्रत असं आहे की सावित्रीनं वडाच्या झाडावर राजा वडाच्या झाडावर गेला आणि तिथं सापाचा दंश झाला। तर सावित्रीनं 3 दिवसाचं व्रत करून आपल्या नवऱ्याचे प्राण वापस आणले। तेव्हापासून ही वडाची पूजेची प्रथा, परंपरा म्हणजे चालू आहे किंवा हे म्हणजे महत्व आहे वडाच्या पूजेचे। म्हणून सवाशीण सजून वडाची शृंगार करून वडाची मनोभावे पूजा करते। 7 जन्मासाठी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून ही सवाशीण पूजा करते। आणि याच्यात दोऱ्याचं इतकं महत्व आहे की 7 फेरे मारायचे दोऱ्याने, त्यामुळं 7 जन्म हाच नवऱ्याची सिटी न्यूज, वसा जनसेवेचा।